मागतो? अन्न, मान आणि धन, याच्या पलीकडे काय मागतो? कारण संसाराची व्याख्या जवळपास या त्रिकुटातच आहे. बरोबर आहे ना? अन्न, मान, धन किंवा धन, पुत्र, दारा, बस या त्रिकुटातच आहे. मग मला सांगा, देवाकडं अन्न मागायला आपल्याकडं का अन्न नाही का? पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी माणसं खायला न भेटल्यामुळं मरायची. तुकोबराय म्हणतात, स्त्री एका अन्न करता मेली. पूर्वीच्या काळामध्ये खायला भेटलं नाही म्हणून स्त्रिया मरायच्या. मला सांगा बरं, ह्या 10 वर्षामध्ये कोणाची बायको खायला न मिळाल्यामुळं मेली अशी पेपरला बातमी? हां, जागे आहेत ना? अहो, खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असतील, पण खायला न मिळाल्यामुळं मेली असं ऐकायला भेटलं का? नाही. म्हणजे संसारात अन्न आहे की नाही? आहे. दुसरं आहे मान. बरं, संसारात मान नाही का? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मान आहे ना. उदाहरणच द्यायचं झालं तर लग्नामध्ये नवरदेव मारुतीच्या मंदिराकडे नेतात, त्याची वरात, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? परण्यास म्हणतात ना. त्या गाढवाला त्या घोड्यावर बसवलं नाही, असं नाही, त्या नवरदेवाला त्या घोड्यावर बसवलं जातं. आणि मग तो परण्या निघतो. परण्या निघून परत आला की मंडपाच्या महाद्वारावर आला की ते ओवाळण्याचा मान कोणाला असतो? आत्याला. कोणाच्या? बामणाच्या, नवरीच्या आत्याला असतो. बरोबर आहे ना? म्हणजे मान आहे की नाही? त्याच्या पुढे जायचं झालं तर नवरदेव नवरी स्टेजवर उभे राहिल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे जे दोघं उभे असतात ते कोण असतात? मामा. बरोबर आहे ना? मग त्या दिवसापुरता मामाला मान आहे का नाही? भले त्या मामाची कॅटेगरी काही असू द्या, तो गटारातून इसळून आणलेलाही असू द्या, पण त्या दिवसापुरता त्याला मान आहे. मग संसारामध्ये मान आहे की नाही? बरोबर आहे ना? आता राहिलं धन. धन आहे की नाही सांगा? अहो, आजकाल भिकाऱ्याकडे सुद्धा पैशाला कमी नाही. आमच्या माजलगावमध्ये एक भिकारी, तो व्याजानं पैसे देतो. विनोद म्हणून सांगत नाही, सत्य आहे बरं का. भिकारी व्याजानं पैसे देतोय, म्हणजे भिकाऱ्याकडे सुद्धा पैशाला कमी नाही. आणि दुसरं सांगायचं झालं तर बघा, तुम्ही एवढे बसला इथं, तुम्ही कीर्तनाला आलाय, तुम्ही काही खरेदी करायला आला नाही, पण तुमचे खिशे जरी इथं रिकामे केले तर सहज 20,000 जमा होतील. म्हणजे रिकामा आहे का कोणी? संसारात अन्न आहे, मान आहे, धनही आहे. मग जे आहे, जे प्रारब्धानं मिळतंय ते देवाकडं मागूच नाही. विठ्ठल